सभेत घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर बैठकीमध्ये चर्चा। महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राने भोंदू विधेयक आणलं। महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता, संजय राऊत यांचा आरोप। ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसचा विरोध। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार। विधेयक पडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। कालचा दिवस लाजिरवाणा। विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघड पडली। महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही। नारी शक्ती विधेयकावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं ट्विट। शिवसेनेमध्ये विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग। नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रेंसह 6 जणांचं नाव चर्चेत। कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। डिलिमिटेशनमुळे दक्षिणेवरती अन्याय होणार हे माहिती असूनही टीडीपीचं विधेयकाच्या बाजूने मतदान। व्हीएसआर सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीने मतदान केलं, रोहित पवारांचा आरोप। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात। पुराव्यांनाच नष्ट करून पुरावे नसल्याचं सांगायचं। एप्स्टीनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचं होणार, नाना पटोले यांच्याकडून शंका उपस्थित। अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार। खरातलाच पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 4थ्या गुन्ह्यातील रिमांडवर आज सुनावणी होणार। भंडारामध्ये सिलेंडरसाठी नागरिकांचा रस्ता रोको। सिलेंडर रस्त्यावरती ठेवून महामार्ग अडवला, तर नागपूर बीडमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम आहेत। ऑनलाईन नंबर लावून देखील सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिक हैराण। नागपूरमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे 31 रुग्ण। खबरदारी म्हणून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर।